नितीन गडकरी यांच्या मुलीला पाहिलंय का? पाहून थक्क व्हाल. कारण देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा असलेला आणि लाखो कोटींच्या प्रकल्पांवर एका सहीने निर्णय घेणारा हा अवाढव्य नेता आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि कुटुंबाच्या बाबतीत किती साधा असू शकतो हे त्यांच्या मुलीला केतकीला पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं समजते. आजच्या काळात जिथे राजकारण्यांच्या मुलांचे विवाह सोहळे म्हणजे संपत्तीचे आणि सत्तेचे डोळे दिपवणारे प्रदर्शन असते, तिथे नितीन गडकरी यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पारंपरिक थाटात पण तितक्याच दिमाखात पार पाडला. तिचे पती आदित्य कासखेडीकर हे फेसबुक सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. गडकरी कुटुंबानं नेहमीच पैशांपेक्षा साधेपण, आपुलकी आणि परस्पर प्रेमावर जास्त भर दिला आहे. आपल्या मुलांना केवळ संपत्तीचा वारसा न देता शिक्षणातून आणि सुसंस्कारातून त्यांनी स्वावलंबनाची व जबाबदारीची जाणीव करून दिली. आणि याच साधेपणातून आणि मूल्यांमधून सुरू होतो तो एका अशा नेत्याचा प्रवास ज्याने भारताच्या पायाभूत सुविधांचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलून टाकला. आज आपण नितीन जयराम गडकरी या आधुनिक भारताच्या खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेल्या नेत्याचे संपूर्ण जीवन, त्यांचे लॉजिकल राजकारण, त्यांची संपत्ती आणि त्यांच्या अफाट दूरदृष्टीचे अत्यंत सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक अशा गोष्टी आज उलगडणार आहेत ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. 27 मे 1957 रोजी नागपूरच्या विदर्भातील एका मध्यमवर्गीय, कृषीप्रधान आणि अत्यंत सांस्कृतिक कुटुंबात नितीन गडकरी यांचा जन्म झाला. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाचा आणि सभोवतालच्या वातावरणाचा खूप मोठा वाटा आहे. वडिलांकडून त्यांना प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि कठोर मेहनतीचा वारसा मिळाला, तर आईच्या लोकाभिमुख विचारसरणीचा आणि निस्वार्थ सेवेच्या संस्कारांचा त्यांच्या मनावर आणि स्वभावावर लहानपणापासूनच खोलवर परिणाम झाला. बालपणापासूनच त्यांच्यात समाजकार्याची रुची निर्माण झाली होती. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि इथूनच त्यांच्यातील खऱ्या नेतृत्वाची जडणघडण सुरू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून त्यांनी नेतृत्व, संघटन शक्ती, शिस्त आणि राष्ट्राप्रती प्रामाणिकपणाची शिकवण आत्मसात केली. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात ते केवळ एक सामान्य विद्यार्थी नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढणारे आणि त्यांच्यात अत्यंत लोकप्रिय असलेले एक डॅशिंग नेतृत्व होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेत एम.कॉम, LLB आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी मिळवली. उच्च शिक्षण घेतानाच विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि स्वतःला एक संघर्षशील, समाजाभिमुख नेता म्हणून भक्कमपणे घडवले. 1984 मध्ये त्यांचा कांचन यांच्यासोबत विवाह झाला. हा विवाह पूर्णपणे अरेंज्ड होता, पण कांचनताईंनी त्यांच्या आयुष्यात एका भक्कम आधारस्तंभाची भूमिका अतिशय उत्तमरित्या बजावली. राजकारणातील अनिश्चितता आणि धावपळीच्या जीवनात पत्नी कांचन या नेहमीच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात निरंतर पाठबळ देत आल्या आहेत. त्यांच्या संसारात निखिल आणि सारंग ही 2 मुले आणि केतकी ही कन्या आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे हे कुटुंब गडकरींच्या यशाचे पडद्यामागचे गमक आहे. गडकरी यांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास अत्यंत विलक्षण आणि कुणालाही अचंबित करणारा आहे. 1980च्या दशकात भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी परिषदेत काम केल्यानंतर त्यांनी प्रथम नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. तिथून सुरू झालेला हा आलेख वेगाने वर गेला आणि 1989 मध्ये ते विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले. पण त्यांच्या आयुष्यातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला तो 1995 ते 1999 या काळात, जेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले. या काळात त्यांनी आपल्या कामाची जी अजोड आणि दर्जेदार छाप पाडली ती आजतागायत देशात कुणालाही पुसता आलेली नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हे त्यांचे सर्वात मोठे आणि स्वप्नवत प्रोजेक्ट होते. आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता बनवण्याची त्यांची जिद्द इतकी प्रबळ होती की त्यांनी पारदर्शकतेचा आणि शाश्वततेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. याच काळात मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले गेले, वांद्रे-वरळी सी लिंकची पायाभरणी झाली आणि नागपूर-औरंगाबाद महामार्गासह हजारो योजनांची अंमलबजावणी त्यांनी अतिशय जोमाने लावली. आश्वासनांवर नव्हे तर अजोड कृतीवर विश्वास ठेवणारा हा नेता काम बोलते या ओळखीने महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला. लाल फितीच्या कारभाराला फाटा देत वेळेचे अचूक व्यवस्थापन करणारे आणि कठीण आव्हानांना सामोरे जाऊन प्रत्यक्षात बदल घडवणारे मंत्री म्हणून त्यांचा लौकिक संपूर्ण देशभर पसरला. राजकीय प्रवासात वेगाने प्रगती करत 2009 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. पण त्यांचे खरे अफाट कर्तृत्व संपूर्ण देशाला दिसले ते 2014 मध्ये, जेव्हा त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश केला. केंद्र सरकारमध्ये रस्ते परिवहन, महामार्ग, जलमार्ग आणि MSME मंत्रालयाचा प्रचंड मोठा कारभार त्यांनी हाती घेतला. त्यांनी भारताच्या रस्ते बांधणीच्या इतिहासात
एक नवीन क्रांती आणली. पूर्वी जे रस्ते बांधणीचे काम अतिशय संथ गतीने चालायचे, तो महामार्ग बांधणीचा वेग त्यांनी विक्रमी 45 ते 50 किलोमीटर प्रतिदिनापर्यंत नेऊन ठेवला. त्यांनी केवळ सिमेंट आणि डांबराचे रस्ते बांधले नाही, तर त्यामागे एक लॉजिकल इकॉनॉमिक मॉडेल उभे केले. ग्रीन हायवेज, जलमार्ग विकास, इलेक्ट्रिक वाहने आणि विशेषतः इथेनॉलच्या वापरावरील त्यांचा भर हा देशाचे परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उचललेले एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल आहे. यशाच्या या संपूर्ण प्रवासात त्यांनी प्रशासनात नेहमी पारदर्शकता ठेवली आणि झिरो टॉलरन्स टू करप्शन हे तत्व न विसरता अतिशय निर्धारपूर्वक प्रशासन चालवले. त्यांच्या कार्याचा आवाका पाहता ते केवळ एक राजकारणी नेते नव्हे, तर आधुनिक भारताचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आहेत हे मान्य करावेच लागते. पायाभूत परिवर्तनाबरोबरच त्यांनी शेतकरी, ग्रामीण भाग आणि लघु उद्योगांचा विकास निश्चित केला. जर आपण त्यांच्या संपत्तीचे आणि आर्थिक बाजूचे विश्लेषण केले तर 2024च्या निवडणुकीतील शपथपत्रानुसार त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मिळून एकूण 15.52 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये 15 ते 16 एकर शेतीची जमीन, सोन्यातील गुंतवणूक, मुंबई आणि नागपूरमधील घरे, म्युच्युअल फंड्स, बँक बॅलन्स, मोठी शेती, वडिलोपार्जित संपत्ती आणि काही व्यावसायिक गुंतवणुकीचा समावेश आहे. नोकरदार लोकांसाठी त्यांचे वेगळे राहते घर आहे. गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 15 ते 51% इतकी वाढ झाली आहे, जी त्यांच्या कायदेशीर आणि पारदर्शक आर्थिक नियोजनाचा परिणाम आहे. सोबतच त्यांच्यावर आणि कुटुंबावर काही कोटींचे कर्जही आहे. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत हे वेगवेगळ्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, शेती, पूर्ती उद्योग समूह, पुस्तके, बँक व्याज, मीडिया हाऊस, पगार आणि शेअर बाजारातील गुंतवणूक हे आहेत. त्यांनी पूर्ती उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रयोग केले आहेत. कुटुंबांना नेहमीच मदत करत मूल्य जोपासली आहेत आणि त्यांच्या सर्व मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे शिक्षण, व्यवसाय आणि कौटुंबिक स्थैर्य अतिशय उत्तमरित्या सांभाळले आहे. सामाजिक क्षेत्रातही गडकरी यांचा अत्यंत मोठा आणि सकारात्मक हस्तक्षेप आहे. त्यांनी हेल्थ केअर, रक्तदान शिबिरे, शाळा, ग्रामीण आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार योजना, महिला सक्षमीकरण, जलव्यवस्थापन प्रकल्प आणि पाणी अनुदान योजना यांसारख्या असंख्य उपक्रमात सक्रिय सहभाग ठेवला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती, बायोइंधन, मत्स्यपालन आणि दुग्ध विकास अशा वेगवेगळ्या कृषीपूरक प्रकल्पांना मोठी मदत केली आहे. ते एक अत्यंत सकारात्मक विचाराचे, लोकांशी थेट संवाद साधणारे आणि निडर वक्तृत्वाचे धनी आहेत. त्यांच्या विरोधकांनाही त्यांच्याबद्दल बोलताना कौतुकच वाटते, कारण त्यांच्यात कुठलाही दुजाभाव नाही. राजकीय दुनियेत कुठल्याही भेदाभेदाविना आणि पक्षाच्या रंगाच्या पलीकडे जाऊन विकास हाच एकमेव धर्म मानून त्यांनी काम केले आहे. विनोदीपणा, मनमोकळेपणा आणि मैत्रीचे संबंध ही त्यांची राजकीय वर्तुळातील खास ओळख आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गडकरी हे एक अत्यंत रसिक आणि साधे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या घरचे वातावरण अतिशय साधे असून त्यांना दर्जेदार वाचन, सायकलिंग, ट्रेकिंग आणि शास्त्रीय संगीत ऐकण्याची प्रचंड आवड आहे. तसेच त्यांना मातृभाषेचा मोठा अभिमान असून चित्रपट आणि नाटके पाहणे त्यांना विशेष पसंत आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांना स्वतः नवनवीन पाककृती बनवण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे. एका कार्यक्रमात त्यांनी अत्यंत रंगून सांगितलेला पोह्यांचा किस्सा त्यांच्यातील साधेपणा आणि उत्तम विनोदबुद्धीचे एक अफलातून उदाहरण आहे. सेलिब्रिटींच्या मुलाखतींमध्येही त्यांनी हसत खेळत आपल्या बालपणीच्या आठवणी, कष्टाचे दिवस, एकाग्रतेचे महत्त्व आणि जग जिंकण्याची कला यावर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. आजच्या तरुणांसाठी आणि नवउद्योजकांसाठी नितीन गडकरी यांचे जीवन म्हणजे मेहनत, शिक्षण, सृजनशीलता, पारदर्शक व्यवहार आणि संघर्षाचे एक उत्तम उदाहरण आहे. राज्य, देश आणि जगभर विकासाचे जारे विणणाऱ्या या शिल्पकाराचे एकच मोठे स्वप्न आहे, ते म्हणजे भारत देशातील पायाभूत सुविधा जगातील सर्वोत्कृष्ट करणे. विकसित देशांच्या पातळीवर भारताची वाहतूक व्यवस्था नेणे, पर्यावरणपूरक व्यवस्था उभी करणे आणि एक आधुनिक पण संस्कारक्षम समाज घडवणे यासाठी त्यांनी ताठ मानेने आणि निस्वार्थपणे प्रत्येक क्षण राष्ट्रहितासाठी झोकून दिला आहे. आज आपण भारताच्या कानाकोपऱ्यात जे 16,000 पेक्षा जास्त किलोमीटरचे नवे महामार्ग आणि 5,000 पेक्षा जास्त नवीन ब्रिजेस पाहतो आहोत, ती केवळ सिमेंट आणि डांबराची जंगले नाहीत, तर ती भारताच्या आर्थिक महासत्तेकडे जाणाऱ्या प्रवासाची मुख्य रक्तवाहिनी आहे. गडकरी जेव्हा 2014 मध्ये रस्ते वाहतूक मंत्री झाले तेव्हा देशातील शेकडो रस्ते प्रकल्प लाल फितीत अडकले होते. बँकांचे लाखो कोटी रुपये या रखडलेल्या प्रकल्पांमध्ये अडकून पडले होते. पण गडकरींनी एका झटक्यात या सर्व समस्यांचे मोल शोधले आणि लाल फितीचा कारभार संपुष्टात आणत निर्णय घेण्याची क्षमता काय असते हे संपूर्ण देशाला दाखवून दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की कामात चुका झाल्या,
तर मी पाठीशी उभा राहीन. पण काम रखडवले तर गय केली जाणार नाही. याच एका पारदर्शक आणि खंबीर भूमिकेमुळे देशाचा महामार्ग बांधणीचा वेग, जो कधीकाळी 2 ते 12 किलोमीटर प्रतिदिन होता, तो विक्रमी 45 ते 50 किलोमीटर प्रतिदिनापर्यंत जाऊन पोहोचला. या अवाढव्य कामामागे गडकरींची एक अत्यंत लॉजिकल आणि अचूक आर्थिक रणनीती होती. एवढे मोठे रस्ते बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये लागतात आणि केवळ सरकारच्या तिजोरीवर अवलंबून राहून हे शक्य नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते. इथेच त्यांच्यातील बिझनेस मॅनेजमेंटच्या पदवीधराने आपली कमाल दाखवली. त्यांनी रस्ते बांधणीसाठी टोल ऑपरेट ट्रान्सफर (TOT) आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल HAM सारखी नवी आर्थिक मॉडेल्स देशात आणली. शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या दुनियेतील इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच इन्व्हिट्सचा अतिशय हुशारीने वापर करून त्यांनी विदेशी गुंतवणूकदारांना आणि देशातील सामान्य जनतेलाही या रस्ते विकासात भागीदार बनवले. त्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटीचे NHAI बॉन्ड्स बाजारात आणले, ज्यावर त्यांनी सामान्य माणसाला, विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकांपेक्षा जास्त आणि सुरक्षित परतावा देण्याची हमी दिली. म्हणजे एका बाजूला देशात रस्तेही बांधले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यातून मिळणाऱ्या फायद्यात देशातील सामान्य माणूसही जोडला जात आहे, अशी ही दुहेरी आणि अत्यंत पारदर्शक व्यवस्था त्यांनी उभी केली. हीच ती रणनीती आहे जिने गडकरींना केवळ एक मंत्री नव्हे तर एका कॉर्पोरेट CEOच्या उंचीवर नेऊन ठेवले. इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचे झाले तर गडकरींनी कायम नव्या तंत्रज्ञानाला आणि संशोधनाला प्राधान्य दिले. त्यांनी देशभरात जे 5,000 पेक्षा जास्त नवीन ब्रिजेस आणि उड्डाणपूल बांधले, त्यात वेळेची आणि पैशांची बचत करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. आज मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे सारखा जागतिक दर्जाचा 8 पदरी महामार्ग असो, हिमालयाच्या कुशीत बांधलेला अटल बोगदा असो किंवा काश्मीरला जोडणारा झोजिला पास असो, ही सर्व केवळ इंजिनिअरिंगचे आश्चर्य नाही, तर ती गडकरींच्या प्रबळ इच्छाशक्तीची जिवंत उदाहरणं आहेत. या रस्त्यांमुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचला नाही, तर ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होऊन देशातील मालाची ने-आण करणं स्वस्त झाले, ज्याचा थेट फायदा हा देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने महागाई कमी होण्याला झाला. याच बरोबरीने गडकरींनी 100% डिजिटल व्यवहार या तत्वावर अत्यंत कडक अंमलबजावणी केली. देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग सक्तीचे करून त्यांनी टोल नाक्यांवरील भ्रष्टाचार कायमचा संपुष्टात आणला. यामुळे केवळ पारदर्शकताच आली नाही, तर गाड्या थांबण्याचा वेळ वाचल्यामुळे देशाचे हजारो कोटी रुपयांचे इंधन वाचले आणि पर्यावरणाचे होणारे नुकसानही टळले. पण गडकरी एवढ्यावरच थांबणारे नव्हते. त्यांनी वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचा एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रयोग रस्ते बांधणीत केला. आज भारतात बांधल्या जाणाऱ्या अनेक महामार्गांमध्ये शहरात जमा होणारा कचरा, प्लास्टिक, रबर आणि स्टील कारखान्यातून निघणारा स्लॅग वापरला जात आहे. यामुळे रस्ते अधिक मजबूत होत आहेत आणि देशातील कचऱ्याची समस्याही सुटत आहे. यालाच ते खऱ्या अर्थाने ग्रीन हायवेज म्हणतात. त्यांनी रस्ते बांधताना नुसती झाडे तोडली नाहीत, तर महामार्गांच्या दुतर्फा करोडो नवी झाडे लावून, बांबूची लागवड करून आणि जलसंवर्धनाचे प्रकल्प राबवून डिझास्टर मॅनेजमेंट आणि पर्यावरण रक्षणाचा एक उत्तम समतोल साधला आहे. या संपूर्ण विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारी अजेंडा कोणता असेल तर तो आहे इथेनॉल आणि पर्यायी इंधन. आज आपला देश पेट्रोल आणि डिझेल आयात करण्यासाठी अरब देशांना लाखो कोटी रुपये देतो. गडकरींनी यावर अत्यंत अचूक उपाय शोधला. त्यांनी ठामपणे सांगितले की माझ्या देशातील शेतकरी हा केवळ अन्नदाता राहणार नाही, तर तो ऊर्जादाता देखील बनेल. त्यांनी ऊस, मका, तांदूळ आणि बांबूपासून इथेनॉल बनवण्याच्या प्रकल्पांना प्रचंड गती दिली. आज वाहनांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वाढल्यामुळे देशाचे हजारो कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचत आहेत आणि हाच पैसा आज महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागातील मजुरांच्या खिशात जात आहे. इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन फ्युएल आणि लो कार्बन वाहतूक यावर त्यांनी केलेले सखोल संशोधन आणि त्याची अंमलबजावणी हे सिद्ध करते की ते 2050च्या भारताचा विचार आजच करत आहेत. केवळ मोठे उद्योग आणि महामार्गच नाही, तर मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीही त्यांनी अनेक सवलत योजना राबवल्या. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाच्या काळात डिझास्टर मॅनेजमेंटचा उत्कृष्ट नमुना दाखवत त्यांनी लाखो लहान उद्योगांना बुडण्यापासून वाचवले आणि करोडो रोजगार सुरक्षित ठेवले. शेतीला उद्योगाशी जोडणे, मासेमारी योजनांना बळ देणे आणि SME क्षेत्राला जागतिक पातळीवर उभे करणे यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातील पायाभूत सुविधा विकसित देशांच्या तोडीस तोड बनवणे आणि एक शाश्वत, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत समाज घडवणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या अफाट कार्यामुळेच आज भारतातील रस्ते जगातील सर्वोत्तम रस्त्यांशी स्पर्धा करत आहेत आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने या आधुनिक भारताचे शिल्पकार ठरतात.